तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती. या फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आता पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया पवार नेमकं काय म्हणतात. शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. 2 वेळा फोन देखील केले होते असं नुकतेच देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. काय नेमकं याच्यातलं खरं आहे? मला माहिती नाही काय त्या दोघांचं बघा सगळी, पण देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टी जे सांगतात त्या आम्हाला कठोर असतात, पण त्याचं फॅक्च्युअल सोल्युशन मला माहिती नाही, त्यामुळे मी क्लिअर भाषा करू शकत नाही. तर फडणवीस बोलतात ते कपोकल्पित असतं असं पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी झी 24 तासवर मोठा दावा केलाय, गौप्यस्फोट केलेला आहे. मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिलेली होती एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, असा सनसनाटी गौप्यस्फोट फडणवीसांनी झी 24 तासशी बोलताना केलाय. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली होती. आणि 2022ला सत्ता स्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता, तुम्ही मुख्यमंत्री बना असं त्यांनी सांगितलं, मात्र वेळ निघून गेली होती असं फडणवीसांनी सांगितलं.